गोठ्यातील गोचीड निर्मूलन कसं करायचं? गोठ्यातील गोचिडांना घालवायचा खूप प्रयत्न केला पण कमी होत नाहीयेत. मग हा व्हिडिओ लक्षपूर्वक पहा. गोठ्यातील गोचीड घालवायचे असतील तर गोचिडांच्या जीवनचक्राविषयी माहिती असणं महत्त्वाचं आहे. गोचीड हे जनावरांच्या शरीरावर रक्त पिऊन जिवंत राहतात. गोचिडाची एक मादी एका वेळेला 3000 पर्यंत अंडी देते. गोचिडाची मादी रक्त पिऊन झाल्यावर खाली पडते आणि दगडाखाली भेगांमध्ये अंधाऱ्या जागेमध्ये अंडी घालते. या अंड्यातून लार्वे म्हणजेच पिल्लं बाहेर पडतात आणि ती संधी मिळतात जनावराच्या शरीरावर पुन्हा चढतात आणि रक्त प्यायला सुरुवात करतात. आता गोचिडामुळे होणारं नुकसान काय आहे ते पाहूयात. गोचीड जेव्हा रक्त पितात तेव्हा ते अनेक आजार देखील पसरवत असतात. उदाहरणार्थ बबेसिया, अनाप्लास्मा, थायरेलिया हे सर्व गोचिडामुळे पसरू शकतात. यांनाच गोचीड ताप असं सुद्धा बोललं जातं. बबेसिया, अनाप्लास्मा या प्रोटोझोअल आजारामध्ये गायीच्या शरीरातील लाल पेशीची पातळी वेगानं कमी होते. वेळेवर उपचार न मिळाल्यास बऱ्याचदा जनावराच्या जीवाला धोका सुद्धा होऊ शकतो. गोचीड असलेल्या जनावरांची तब्येत खराब होत जाते. दूध उत्पादन कमी होतं, दुधाची गुणवत्ता ढासळते, जनावर कायम ताणतणावामध्ये राहतं. गोचीड ताप होण्याची शक्यता वाढते. जनावरांची वजन वाढ व्यवस्थित होत नाही. यावर प्रतिबंध लावायचा असेल तर गोचीड निर्मूलन हे केलंच पाहिजे. आपल्या गोठ्यामध्ये गोचीड असल्यास गोचीड निर्मूलक औषधांची फवारणी करा. ज्या दिवशी जमिनीवर संपूर्ण गोठ्यामध्ये फवारणी करणार असाल त्या दिवशी जनावराच्या अंगावर देखील औषधाच्या असलेल्या प्रमाणानुसार काळजीपूर्वक स्प्रे केला पाहिजे. दुसरं म्हणजे जास्त गोचीड असल्यास सुरुवातीला दर 7 दिवसांनंतर असे 3 वेळा गोचीडनाशक स्प्रे घेतला पाहिजे. तिसरं म्हणजे त्यानंतर दर महिन्याला गोचीडनाशक फवारणी केली पाहिजे आणि गोचीड आटोक्यात आल्यावर दर 3 महिन्याला गोचीडनाशक फवारणी ही केलीच पाहिजे. जनावरांच्या अंगावर आणि गोठ्यामध्ये स्प्रे केल्यामुळे सर्व अवस्थेतील गोचीड हे कमी व्हायला मदत होते. गोठ्याच्या परिसरात गोचीड लपू शकतात अशा सर्व जागेवर स्प्रे केला पाहिजे. गोठ्याच्या भिंतींमधील तसेच गव्हाणीमधील भेगा सोबतच फटी भरून घेतल्या पाहिजेत. नवीन पशु खरेदी केल्यास गोठ्यामध्ये घेण्यापूर्वी त्यावर गोचीड नाशक फवारणी ही केलीच पाहिजे. आपल्या गोठ्याच्या परिसरामध्ये जर पाळीव श्वान असतील तर ते सुद्धा गोचीड मुक्त राहण्यासाठी आपल्या पशुवैद्यकांचा सल्ला नक्की घ्या. अशा प्रकारे काळजी घेऊन आपण आपला गोठा गोचीड मुक्त करू शकतो. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी सोनाई पशु आहारच्या पेजला नक्की फॉलो करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.